प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल सिरियल बोलवर। आजचा भाग खूपच तुखानी आणि रहस्यांनी भरलेला आहे, कारण आज प्रतिमाच्या हाती लागणार आहे एक असा पुरावा ज्यामुळे सगळ्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे। हो, प्रिया म्हणजे खरी तन्वी नाही, ती खोटी तन्वी बनून या घरात आली आहे आणि याचं सत्य आज सर्वांसमोर येणार आहे। सगळं सुरू होतं एका साध्या दिवसापासून, जिथे प्रतिमा घरात शांत बसलेली असते, पण तिच्या मनात अस्वस्थता असते। तिला सतत वाटतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी असं आहे जे तिच्या लक्षात येत नाहीये। तेवढ्यात अचानक ती प्रियाला घरात येताना बघते। प्रतिमा थोडी चकित होते आणि विचारते, "अगं तन्वी, तू या वेळेला इथे कशी आलीस?" त्यावर प्रिया तडकाफडकी उत्तर देते, "का? माझ्या घरात यायला मला कुणाची परवानगी लागते का?" प्रतिमाला तिचं हे वागणं अजिबात पटत नाही, पण ती काही बोलत नाही। प्रिया मात्र चिडून आपल्या खोलीत जाते आणि मनात पुटपुटते, या अर्ध्या मेंदूच्या बाईला सगळं आठवायला लागलंय। जर तिला सगळं कळलं तर माझं काही खरं नाही। ती ठरवते की आजच तिने तो पेन ड्राईव्ह तळघरातून बाहेर काढायला हवा। प्रिया हळूच खाली तळघराकडे जाते। घरभर शांतता असते, फक्त तिच्या पावलांचा आवाज ऐकू येतो। ती इकडे तिकडे पाहते की कोणी बघत नाही ना, आणि मग ती तळघरात शिरते। आत अंधार असतो, पण तिचं लक्ष एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या कपाटावर असतं। ती कपाट उघडते आणि शोधाशोध सुरू करते। बराच वेळ ती वस्तू इकडे तिकडे करत राहते, पण पेन ड्राईव्ह सापडत नाही। तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता चिडचिडीत बदलतो। "अरे देवा, कुठे गेलाय तो पेन ड्राईव्ह?" ती स्वतःशीच बोलते। तेवढ्यात वरच्या मजल्यावरून प्रतिमाला आवाज येतो, काहीतरी पडल्याचा। ती सावध होते आणि हळूच खाली जाते। तिच्या मनात शंका येते की प्रिया काहीतरी करत आहे। प्रतिमा हळूच तळघराच्या दिशेने जाते आणि त्या छोट्या खिडकीतून आत डोकावते। आत प्रिया वस्तू हलवताना दिसते। प्रतिमाला आता खात्री पटते की हिने काहीतरी लपवलेलं आहे। तितक्यात प्रियाच्या हातात पेन ड्राईव्ह लागतो। ती सुटकेचा निश्वास टाकते, वाचले। कोणाच्याही हाती लागला नाही। ती पटकन तो पेन ड्राईव्ह घेऊन बाहेर जायला निघते, पण प्रतिमाच्या नजरेतून ती गोष्ट सुटत नाही। प्रतिमा पाहते की प्रियाच्या हातात काहीतरी आहे। ती विचारते, हिच्या हातात काय आहे? तिच्या मनात आता एकच विचार, या पेन ड्राईव्हमध्ये काहीतरी भयंकर आहे। प्रिया तो पेन ड्राईव्ह घेऊन वर येते आणि पर्समध्ये ठेवते। ती मनात म्हणते, आता माझं सगळं सुरक्षित आहे। तेवढ्यात प्रतिमा खाली येऊन तिला म्हणते, जेवण तयार आहे, तू खाली ये। प्रिया बनावट हसते आणि म्हणते, हो येते मी, पण तिच्या मनात विचार चाललेला असतो की नागराज आणि महिप्त दोघांना आता गप्प बसवायलाच हो। प्रिया जेवायला बसते, पण प्रतिमा तिच्याकडे पाहत असते। थोड्याच वेळात प्रतिमा वरच्या मजल्यावर जाते आणि संधी साधून प्रियाच्या पर्समध्ये पाहते। तिच्या हातात आता तोच पेन ड्राईव्ह लागतो। प्रतिमा थोडी घाबरते, पण मनोमन ठरवते की यात काय आहे हे बघायलाच हो। ती तो पेन ड्राईव्ह घेते आणि आपल्या खोलीत येते। लॅपटॉप समोर बसून ती काही क्षण थांबते। मी हे करत आहे ते योग्य आहे की नाही माहिती नाही, पण मला जाणून घ्यायलाच हो, ती स्वतःशीच म्हणते। ती पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावते। स्क्रीनवर अनेक फोल्डर्स दिसतात, फोटो, व्हिडिओ आणि काही नाव नसलेले फाईल्स। प्रतिमा एक एक करून पाहते आणि अखेर एक व्हिडिओ ओपन करते। व्हिडिओ सुरू होतो आणि स्क्रीनवर दिसते प्रिया। ती समोर कॅमेऱ्याकडे पाहत असते। तिचा चेहरा घाबरलेला असतो। तिच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द प्रतिमाच्या हृदयाला हादरा देतात। मी खोटी तन्वी आहे। मला नागराज आणि महिप्त यांनी जबरदस्तीने हे सगळं करायला लावलं। त्यांनी मला धमकावलं, जर मी नाही केलं तर माझं आयुष्य संपवतील असं सांगितलं। प्रतिमा अवाक होते। व्हिडिओमध्ये पुढे प्रिया सांगते की रविराज आणि प्रतिमाचा जो अपघात झाला त्यामागेही नागराज आणि महिप्त यांचा हात आहे। त्यांनी हे सगळं आधीपासूनच आखून ठेवलं होतं। प्रतिमाच्या डोळ्यात अश्रू येतात, तिचे हात थरथर कापतात। तिला आता सगळं आठवायला लागलेलं असतं, जुन्या आठवणी, सायलीचं बालपण, तिचं हसणं, तिचं बोलणं। प्रतिमा म्हणते, ही मुलगी आपली तन्वी नाही, सायलीच आपली मुलगी आहे। ती जोरात किंचाळते आणि खाली पडते। रविराज धावत येतात, तिला सावरतात। प्रतिमा बेशुद्ध पडलेली असते। रविराज तिच्यावर पाणी शिंपडतात आणि काही वेळाने ती शुद्धीवर येते। प्रतिमा हळूहळू डोळे उघडते
आणि म्हणते, अहो, मला सगळं आठवलंय. सगळं. सायलीच खरी तन्वी आहे. रविराज थक्क होतात. पण ती पुढे सांगते, आपल्याला जे कळलं ना, ते कुणालाच सांगू नका. पण हे सत्य लपवता येणार नाही. अर्जुनला सांगायला हवं. दोघे ठरवतात की अर्जुनलाच सगळं सांगायचं. रविराज फोन काढतात आणि अर्जुनला फोन करतात. लवकर ये, काहीतरी मोठं घडलंय, एवढंच सांगतात. अर्जुन थोडाच वेळात येणार असतो. पण त्यांना कल्पना नसते की पुढे जे घडणार आहे ते सगळ्यांना हादरवून सोडेल. अर्जुन रविराजांच्या फोनवरून लगेच घरी येतो. त्याला वाटतं काही साधी गोष्ट असेल, पण जसा तो आत येतो तसा वातावरणात काहीतरी वेगळं जाणवतं. प्रतिमा शांत बसलेली असते. तिच्या हातात तोच पेनड्राईव्ह असतो. रविराज अर्जुनला खुर्चीवर बसायला सांगतात आणि म्हणतात, अर्जुन, तू हे बघ, पण आधी स्वतःला तयार ठेव. कारण हे सगळं ऐकून तू हादरून जाशील. अर्जुनच्या चेहऱ्यावर गोंधळ, पण तो पेनड्राईव्ह घेतो आणि लॅपटॉपमध्ये लावतो. स्क्रीनवर दिसतो तोच व्हिडिओ. प्रिया, म्हणजे खोटी तन्वी, स्वतः कॅमेऱ्याकडे पाहत कबूल करत असते, मी खरी तन्वी नाही. मला नागराज आणि महिप्त यांनी धमकावलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जर मी त्यांच्या सांगण्यानुसार नाही वागले तर माझं आयुष्य संपवतील. अर्जुन थक्क होतो. तो व्हिडिओ पुढे पाहतो आणि त्यात अजून धक्कादायक खुलासे असतात. प्रियाच्या तोंडून बाहेर पडतं, रविराज आणि प्रतिमाचा जो अपघात झाला होता त्यामागे नागराज आणि महिप्तच होते. त्यांनी सगळं आधीपासून ठरवलं होतं. आणि मी माझ्या स्वतःच्या भीतीने त्यांच्या खेळात प्याद बनले. अर्जुनचा चेहरा पांढरा पडतो. त्याचे हात थरथर कापतात. तो म्हणतो, हे सगळं खरं आहे का? ही मुलगी म्हणजे तन्वी नाही, प्रिया आहे. प्रतिमा शांतपणे मान डोलावते. हो अर्जुन, ही खरी तन्वी नाही. आम्हाला सुरुवातीपासूनच शंका होती. तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं. रविराज पुढे म्हणतात, या व्हिडिओमधल्या प्रत्येक गोष्टीत सत्य आहे. तू पाहिलंस ना, कशा थंडपणे ती सगळं सांगते. हे काही अभिनय नाही. आणि हे सगळं 20 वर्षांपासून आपल्या डोळ्यांसमोर चाललं आहे. अर्जुन काही क्षण शांत बसतो. मग म्हणतो, जर हे खरं असेल तर ही गोष्ट थेट पोलिसांपर्यंत पोहोचायला हवी. पण आपण पुरावे नीट हाताळले पाहिजेत. नागराज आणि महिप्त हे दोघं साधे नाहीत. ते सत्तेचा वापर करून सगळं मिटवतील. प्रतिमा म्हणते, मला माहीत आहे अर्जुन. पण अजून एक गोष्ट आहे. ती त्याच्याकडे पाहते आणि हळू आवाजात म्हणते, माझी खरी मुलगी तन्वी, ती अजून जिवंत आहे. आणि ती म्हणजे सायली. अर्जुन क्षणभर काहीच बोलत नाही. काय? सायली? तो विचारतो. प्रतिमाच्या डोळ्यात अश्रू येतात. हो, तिचं वागणं, बोलणं, सगळं तन्वी सारखंच आहे. मला खात्री आहे अर्जुन, सायलीच माझी मुलगी आहे. रविराज म्हणतात, आता आपल्याकडे 2 गोष्टी आहेत. पहिली, खोटी तन्वी म्हणजे प्रिया, आणि दुसरी, खरी तन्वी म्हणजे सायली. पण हे सगळं सिद्ध करायचं असेल तर आपल्याला पुरावे लागतील. आणि हा व्हिडिओ पुरेसा नाही. अर्जुन म्हणतो, आपल्याला आणखी पुरावे मिळवावे लागतील. सायलीच्या ओळखीत काहीतरी असं असेल जे फक्त तुमच्या मुलीमध्ये होतं. प्रतिमा विचारात पडते. हो, तिच्या पायावर तुळशीपत्राच्या आकाराचा जन्मखूण आहे. तो फक्त माझ्या तन्वीच्या पायावर होता. अर्जुन म्हणतो, बस, मग तेच सत्य ठरेल. आपण आजच हे सगळं तपासून पाहू. त्या रात्री अर्जुन आणि रविराज एकत्र बसून सगळं प्लॅनिंग करतात. आपल्याला हे सगळं सावधपणे करायचं आहे. प्रियाला संशय आला तर ती सगळं पुराव्यानिशी नष्ट करेल, रविराज म्हणतात. अर्जुन म्हणतो, मी तिच्यावर लक्ष ठेवतो. तू फक्त प्रतिमाला सावर. दरम्यान प्रियाला काहीतरी संशय येतो. ती तिच्या पर्सकडे पाहते आणि लक्षात येतं की पेनड्राईव्ह गायब आहे. तिचा चेहरा बदलतो. हा पेनड्राईव्ह कुठे गेला? नाही, कोणी तो घेतला का? ती घाबरते. जर हा पेनड्राईव्ह कोणाच्या हातात गेला असेल तर सगळं संपलं. ती लगेच आपल्या खोलीतून बाहेर पडते आणि प्रतिमाच्या खोलीकडे वळते. प्रतिमा त्यावेळेला शांतपणे बसलेली असते, पण तिच्या चेहऱ्यावर भीती असते. ती पेनड्राईव्ह कपाटात लपवून ठेवते. प्रिया आत शिरते आणि विचारते, माझा पेनड्राईव्ह कुठे आहे? प्रतिमा थोडी गोंधळते आणि म्हणते, कसला पेनड्राईव्ह? प्रिया ओरडते, नाटक करू नकोस. मला माहीत आहे तू माझ्या पर्समध्ये हात घातलास. रविराज मध्ये पडतात
तन्वी, शांत हो. पण प्रिया आता रागात असते. तन्वी नाही, प्रिया आहे मी. हो, मीच आहे प्रिया. तिच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात. सगळं घर थपकून जातं. प्रतिमा आणि रविराज दोघेही तिच्याकडे अवाक होऊन पाहतात. ती पुढे म्हणते, हो, मी खोटी तन्वी आहे. पण माझं असं होणं माझ्या हातात नव्हतं. नागराज आणि महिप्त यांनी मला धमकावलं. मी नाही केलं असतं तर त्यांनी मला संपवलं असतं. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही हट्टीपणा असतो. प्रतिमा म्हणते, मग तू इतक्या दिवस आमचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? प्रिया म्हणते, माझ्याकडे पर्यायच नव्हता. पण तेवढ्यात अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, आता सगळं संपलं आहे. प्रिया, तुझं रहस्य उघड झालं आहे आणि आमच्याकडे सगळं पुराव्यानिशी आहे. प्रिया मागे हटते. तुला काही कळत नाही. तुम्ही सगळे मला समजून घेत नाही. अर्जुन शांतपणे म्हणतो, समजून घेण्याच्या आता काही उरलं नाही. तू जे केलंस त्याचा निकाल मिळेल. प्रिया तिथून निघून जाते, पण तिच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसते. ती जाणते की सगळं संपलं आहे. रविराज, प्रतिमा आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. रविराज म्हणतात, आता आपल्याला सायलीपर्यंत पोहोचायला हवं. तिच्या पायावरचा जन्मखून पाहिल्यावर सगळं स्पष्ट होईल. प्रतिमा म्हणते, हो, आता वेळ आली आहे खरं सत्य बाहेर आणायची. आणि त्या रात्री ते ठरवतात की उद्या सकाळी सायलीकडे जाणार. पण त्यांना कल्पना नसते की प्रिया अजूनही त्यांचं प्रत्येक पाऊल पाहत आहे आणि ती आता काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे. रात्रीचं वातावरण शांत होतं, पण त्या शांततेमध्ये लपलेला होता एक वादळ, जे येत्या काही तासात सगळं उद्ध्वस्त करणार होतं. प्रतिमा, रविराज आणि अर्जुन ठरवतात की सकाळ होताच ते सायलीकडे जाणार आणि सत्य बाहेर आणणार. पण तिकडे प्रिया तिच्या खोलीत बसून काहीतरी भयंकर प्लॅन आखत असते. तिच्या हातात फोन असतो आणि ती कोणाला तरी कॉल करते. हो नागराज, सगळं संपत चाललंय. त्यांनी सगळं शोधलं. पेनड्राईव्ह, व्हिडिओ, सगळं त्यांच्या हाती गेलंय. पण काळजी करू नका, मी सगळं सांभाळते. उद्यापर्यंत सगळे गप्प होतील. सकाळ होते. प्रतिमा आणि रविराज सायलीच्या घरी जाण्याची तयारी करत असतात. अर्जुन गाडी घेऊन बाहेर उभा असतो. प्रतिमा शांत असते, पण तिच्या डोळ्यात दृढ निश्चय असतो. ती म्हणते, आज सगळं संपवायचं आहे. आज मला माझ्या मुलीला ओळखायचं आहे. गाडी निघते. रस्त्यावर वारा झुळझुळत असतो, पण प्रत्येकाच्या मनात विचारांचा वादळ सुरू असतो. दुसऱ्या बाजूला प्रिया सुद्धा तयार होते. तिच्या हातात एक छोट बॅग असतं. आत काहीतरी धोकादायक. ती स्वतःशीच म्हणते, आज काहीतरी करावंच लागेल, नाहीतर सगळं संपेल. सायलीच्या घरासमोर गाडी थांबते. सायली दरवाजावर येते. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं हास्य असतं, पण प्रतिमाला तिला पाहताच डोळ्यातून अश्रू येतात. तन्वी, तिच्या तोंडून आपोआप बाहेर पडतं. सायली थोडी गोंधळते. आत्या, तुम्ही मला तन्वी का म्हणताय? प्रतिमा पुढे येते आणि तिचे हात धरते. बाळा, मला सगळं कळलंय. तूच माझी तन्वी आहेस. सायली आश्चर्यचकित होते. काय? मी तन्वी? प्रतिमा हळूवार तिच्या पायांकडे बघते आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण तिच्या पायावर असतो तोच तुळशीपत्राच्या आकाराचा जन्मखून. हेच आहे ते चिन्ह, माझ्या तन्वीचं चिन्ह. रविराज भावनांनी ओथंबून जातात. अरे देवा, म्हणजे इतकी वर्ष आपली मुलगी आपल्या समोर होती आणि आपण ओळखलंच नाही. अर्जुन सगळं पाहून शांत राहतो, पण त्याच्या डोळ्यात समाधान असतं. सत्य कधीच कायम लपून राहत नाही, तो म्हणतो. तेवढ्यात बाहेरून एक गाडी येते. त्या गाडीतून उतरते प्रिया. तिच्या चेहऱ्यावर आता भय आणि राग दोन्ही असतात. ती सायलीकडे बोट दाखवून म्हणते, ही माझं आयुष्य घेऊन जाणार होती. तुम्ही सगळे मला संपवायला आलात का? प्रतिमा पुढे येते आणि ठाम आवाजात म्हणते, प्रिया, तू पुरेसं केलंस. आता सगळं संपलं आहे. सत्य बाहेर आलं आहे. प्रिया हसते. सत्य? तुमचं सत्य? तुम्हाला माहिती आहे मी काय सहन केलंय? मला जबरदस्तीने खोटी तन्वी बनवलं. नागराज आणि महिप्त यांनी माझ्या आयुष्याचं खेळण केलं. तिच्या डोळ्यात वेदना असतात, पण तिचा राग त्यावर हावी होतो. माझं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि आता तुम्ही मला दोष देता. अर्जुन पुढे येतो. प्रिया, तुला जे झालं ते वाईट आहे, पण चुकीचा मार्ग तू निवडला.
तू इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तेवढ्यात तिथे पोलीस येतात. अर्जुनने आधीच त्यांना कळवलं होतं. नागराज आणि महिप्त या दोघांना अटक होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती असते. नागराज म्हणतो, असं काही झालं नाही. हे सगळं खोटं आहे. पण अर्जुन त्यांना व्हिडिओ दाखवतो. त्यात सगळं स्पष्ट दिसतं. नागराज आणि महिप्त दोघेही गप्प होतात. प्रिया मात्र अजूनही सगळ्यांना बघत राहते. मी काही चुकीचं केलं नाही. मी फक्त जिवंत राहायचा प्रयत्न केला. तिच्या आवाजात वेदना असतात. प्रतिमा तिच्याकडे येते आणि म्हणते, तू चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली गेलीस. पण तुला अजूनही सुधारता येईल. प्रिया खाली बसते. डोळ्यातून अश्रू वाहत असतात. पोलीस तिला घेऊन जातात. पण ती जाताना सायलीकडे बघते आणि म्हणते, तू खुश राहा. तू खरी तन्वी आहेस. मी फक्त खोटं जगले. सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. ती पुढे येऊन प्रतिमाला मिठी मारते. आत्या, मला काही कळत नव्हतं. पण आता सगळं स्पष्ट झालं. प्रतिमा तिचे केस कुरवाळते. हो बाळा, आता सगळं संपलं. माझी तन्वी परत आली. रविराज मागे उभे राहून हसतात. घरातल्या भिंतींवर पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण उमटतं. सगळं शांत होतं. पण सगळ्यांच्या मनात एकच विचार, किती सहजपणे खोटं सत्यावर पसरतं आणि किती वेदनांनी ते उघड होतं. सायली घरात जाते. देवासमोर दिवा लावते आणि म्हणते, देवा, तू जे काही केलंस त्यात काहीतरी कारण असेल. पण आता मला माझं खरं आयुष्य जगायचं आहे. प्रतिमा आणि रविराज तिच्या मागे येतात. तिघेही एकत्र हात जोडतात आणि डोळ्यात अश्रू घेऊन एकमेकांकडे पाहतात. आता सगळं संपलं आहे. सत्याचा विजय झालाय. आणि हाच संदेश आजच्या भागाचा शेवट करतो. कितीही अंधार झाला तरी सत्याचा प्रकाश नक्कीच झळकतो. पाहत रहा सिरियल बोल, कारण इथे प्रत्येक एपिसोड घेऊन येतो भावना, रहस्य आणि सस्पेन्सने भरलेला एक नवा अध्याय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा सत्याचा विजय आणि चॅनल सिरियल बोलला नक्की सबस्क्राईब करा.